हालेलुया. सगळ्यांना प्रेज होत. बघा आपल्याला देवाचं वचन काय म्हणतं. काळाचे विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणी करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगी नाही. तरी देव त्याचे पोषण करतो. पक्षापेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात. चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभार वाढवण्यास कोण समर्थ आहे? ज्याच्या अर्थी तुम्ही सर्व लहान गोष्टी करू शकत नाही, तर इतर गोष्टीविषयी चिंता का करता? रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, सलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्याच्यातील एकासारखी ही सजला नव्हता. लोक 12व्या अध्यायाने 24व्या वचनापासून तर 27व्या वचनापर्यंत. आमेन. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.